मित्रांनो, मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे, जे खूप गरजेची आहे. मित्रांनो, तुम्ही सगळे पेन्शनची वाट बघत असाल, पण पेन्शन केव्हा मिळणार ही तर मिळणारच मित्रांनो. आज नाही उद्या मिळणार, कारण 6 तारखेला अधिवेशन आहे. तर अधिवेशनाच्या अगोदर पेन्शन मिळणं अशक्य आहे मित्रांनो. पण पेन्शनची नुसती वाट न बघता तुम्ही काय करायला पाहिजे त्याच्याकडे आधी लक्ष द्या मित्रांनो. कारण पहा, हे पेपर कटिंग आलेली आहे. ह्या पेपर कटिंगमध्ये तहसीलदारांनी स्पष्ट रीतीने म्हटलं आहे की जर तुम्ही आधार कार्ड आणि आपला UDID कार्ड जमा नाही केला, म्हणजे सबमिट नाही केला तहसीलदाराकडे, तहसील ऑफिसमध्ये, तर तुमच्या पेन्शनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, पेन्शन कुठे जाणार नाही. 2 दिवसांनी मिळेल, 4 दिवसांनी मिळेल, 6च्या नंतर तर मिळणारच आहे. कारण अधिवेशन पूर्ण होतील. नवीन योजनाबद्दल मी सांगितलं. नवीन योजना तुमच्यासाठी येणार आहेत. खूप काही होणार आहे. दिव्यांगांसाठी वेगळं पोर्टल उघडलं, मंत्रालय उघडलं, तर मग काही नाही काही ते लोक तुमच्यासाठी निर्णय घेतीलच. पुष्कळ साऱ्या योजना येणार आहेत. म्हणून तर एवढं स्टेप त्यांनी उचललं. कारण एवढे करणं काही साधी गोष्ट नाही मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्हाला काय करायला पाहिजे, आपला UDID कार्ड अपडेट करा. आधार कार्ड अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या. आणि आपला लाईफ सर्टिफिकेट भरून तहसीलदाराकडे द्या. आणि तिथं जाऊन तुम्ही UDID कार्ड आणि आधार कार्ड, तिथे लिहिलं आहे की तुम्ही लिंक करा UDID कार्ड आणि आधार कार्डला. कारण कित्येक लोकांचं UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे. तसंच KYC करून घ्या बँकेमध्ये. आपले कर्तव्य पूर्ण करा मित्रांनो. कारण पेन्शन तर येईलच, कुठं जात नाही पेन्शन. कारण 6च्या नंतर पेन्शन मिळेल, 10च्या अगोदर पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. पण त्या अगोदर पुष्कळ साऱ्या घोषणा तुम्हा लोकांसाठी होतील. अपंगांसाठी होतील, दिव्यांगांसाठी होतील, विधवांसाठी होतील. पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत. पण स्पेशली हा जो अधिवेशन आहे हा अपंगांसाठी स्पेशल राहणार आहे. थँक्यू.